थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी एकनाथ शिंदे हे या सभेसाठी येणार आहेत आणि या सभेच्या माध्यमातून ते शिवसैनिक आणि येथील नागरिकांशी शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत आणि या सभेत ते नेमकी काय घोषणा करणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकूणच पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून या सभेची जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। तब्बल 80 JCB या ठिकाणी आणलेले आहेत आणि या JCBच्या माध्यमातूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे आणि या पुष्पवृष्टीनंतर ही सभा होईल। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर हे या राधानगरी विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत आणि तिसऱ्यांदा ज्यावेळी आमदारपदी निवडून आले या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका सभेमध्ये आश्वासित केलं होतं की प्रकाश आंबेडकर यांना मंत्रिपद देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं आणि त्यांना आरोग्यमंत्रीपद त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देऊन त्यांनी आपलं आश्वासन पाळलं असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी काही व्यक्त केल्या होत्या आणि त्याच अनुषंगानं आज या ठिकाणी ही जय्यत तयारी आपण बघतोय। एकूणच आता ही सभा 5 वाजता सुरू होणार आहे। उपमुख्यमंत्री या ठिकाणी सभेला संबोधित करणार आहेत। कोणती घोषणा नेमकी या निमित्तानं ते करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन मरेकरसह सद्दाम मलिक, कोल्हापूर। गोकुळ सोबत गोकुल। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।